येरेबा विठ्ठला म्हटलं की देवानं यावं. किती पाहिलं तर पहिल्या काळात जाते होते आणि गाणी कळत होते, आता जातं नाही राहिलं. आता फोटो दाखवावं लागतं, याला जातं म्हणतात. पहिल्या काळात बाई पहाटे 3ला उठायची, आता बाई नाही उठत, आता बाबा उठतात पहाटे 5ला. आपण विचारावं कशाला उठले, रामभाऊ तर ते म्हणणार हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. त्याच भानगडी आल्यात सध्या. पाणी गरम करून ठेवण्याचं काम पुरुष मंडळीकडे आहे. पिठाचा डब्बा बाईचा गेला आणि पुरुष मंडळीच्या डोक्यावर आलाय. पण त्या वेळेमध्ये जातं झटकून घेतलं तर जगाच्या मालकाचं आगमन व्हावं. जात्यावरचे गाणे सुद्धा तेवढेच चांगले होते. आता गाणी नाही राहिल्या. आता एक बाई सकाळी 8 वाजता, नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोधड्यात, बाई कोणी केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा उठर गोधाड्यातल्या सोंगा. त्या आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे. विश्वाचे तू फिरविशी जाते, विश्वाचे तू फिरविशी जाते, पीठ काढसी दैवाचे, पीठ काढसी दैवाचे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे. जो विश्वाचा जातो फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळणदळू लागण्याकरिता येतोय. सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा असावा, मुलगी असावी पण चांगले विचारा, की त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे. आज जर लोकांची परिस्थिती पाहिली, कोठे काही एक आहे तर एक नाही. देवही कधी कधी परीक्षा घेत असतो. पहा, एखाद्या ठिकाणी खायला एवढं असतं की खायला कोणी नसतं. काही ठिकाणी खाणारे भरपूर असतात पण खायलाच काही नसतं. सांगण्याचं तात्पर्य आहे चांगल्या विचाराचा मुलगा असावा, मुलगी असावी, तीही चांगल्या विचाराची असावी. तो कोपबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाची, अखंड चिंतन विठोबाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अखंड चिंतन
चिंतन विठोबाचे होई कन्या पुत्र होते जे सात्विक होई कन्या पुत्र होते जे सात्विक जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. तुकोबाराय सांगतात जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, कारण गीता ही माणसाला जगावं कसं शिकवते आणि श्रीमद भागवत महापुराण माणसाला मरावं कसं शिकवते. आता गीतेमध्ये सर्वांनी वर्णन केलेले पहा, सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. ग्रंथाचं चिंतन ग्रंथाचं श्रवण करत असताना सुद्धा भगवंताच्या प्रती तेवढा विश्वास असावा लागतो. ज्या वेळेला पाहतो भगवान परमात्माने अर्जुनाला सांगत असताना सांगितलंय, अरे आपलेच माणसं आपलेशे वाटत असतात, पण आपल्या कामामध्ये क्लेश, आपल्याच कामामध्ये जर दुरावा निर्माण करत असतील, आपल्या कामामध्ये विघ्न आणत असतील, तर अशांचा विनाश करणं हे आपलं कर्तव्य आहे. भगवंताच्या प्रती किती विश्वास असावा. सुंदर असा प्रसंग येतो भागवत महापुराण ग्रंथामध्ये. एका वेळेला पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापर्यंत या धरणी मातेवरती एकही पांडव जीवित राहणार नाही. सूर्योदयापर्यंत पांडव जीवित राहणार नाही म्हटलं तर भगवान परमात्माची पायाखालची जमीन हदरली. काय करावं. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला द्रौपदी मातेला सोबत घेतलं आणि पितामह भीष्माचार्यांच्याकडे घेऊन आलेत. सांगितलं प्रदक्षिणा पूर्ण करा आणि दर्शन घ्या, बांगड्याचा आवाज करा. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, दर्शन घेतलं, बांगड्याचा आवाज केला, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. दुसऱ्या वेळेला प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. तिसऱ्या वेळेला प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला, दर्शन घेतलं आणि तिसऱ्यांदा आशीर्वाद भेटला, अखंड सौभाग्यवती भव. डोळ्यातून आसव घळघळ वाहू लागलेत. हात जोडीने विचारलं, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? काल प्रतिज्ञा केली आणि आज आशीर्वाद देत आहेत. डोळे उघडले आणि पहिला प्रश्न विचारला की तुला घेऊन कोण आलंय? जसं भगवंताला पाहिलं आणि पितामह भीष्माचार्यांनी लोटांगण घातलं. सांगितलं, भगवान देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाध निवारया. माझ्यासारखी किती पितामह झाले, किती प्रतिज्ञा केली, तरी तुम्ही भक्ताचं रक्षण करण्याकरिता असाल तर भक्ताचा केसही वाकडा होऊ शकत नाही. तिथून निघाले, अर्जुनाकडे आले. अर्जुना घोरत होता. अर्जुन घोरत असताना देवानं उठवलं. अर्जुना अरे उठ. अरे एवढी झोप लागली रे कशी? देवा का उठवताय मला? साखर झोपेमध्ये होतो. अर्जुना तू प्रतिज्ञा ऐकली नाही का? देवा माझ्याच तर समोर प्रतिज्ञा केली. अर्जुना अरे तुला झोप लागली रे कशी? दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. भगवान आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे?